एखादा नेता 2014च्या निवडणुकांमध्ये मंत्री झाला असेल निवडून आल्यानंतर आणि नंतर मग त्याने 2024च्या निवडणुका जिंकल्यानंतर मंत्री व्हायचं नाही असा जर का नियम नसेल तर शेतकरी कर्जमाफीसाठी अशा पद्धतीचा निकष का लावला जातोय असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी 23 जून रोजी विधानसभेमध्ये उपस्थित केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पार्श्वभूमी होती। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यासोबतच जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे। पण यामध्ये सर्वात मोठी मेक आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्यावरचं थकीत जे कर्ज आहे ते त्यांना भरावं लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना फक्त 50,000 रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। आणि यावरूनच सध्या राज्यातील शेतकरी संघटना असतील, विरोधी पक्ष असतील आणि शेतकरी असतील या सगळ्याच स्तरातून मोठ्या प्रमाणात आक्रमक असा सूर उमटताना दिसतोय।